जंघे दशमुखांतकहा. जंघे म्हणजे पोटरी, गुडघा आणि घोटा याच्यामधला पायाचा भाग. आता एक पोटरी आपण शब्द नेहमी वापरतो. छोटी पिंढरी म्हणजे मांडीला बडी पिंढरी म्हणतात आणि याला छोटी पिंढरी म्हणतात. इंग्लिशमध्ये याला काफ मसल असं म्हणतात. म्हणजे स्नायू आहे हा. स्नायू असे दोन जॉईंट्समध्ये जेव्हा असतात, सांध्यांमध्ये असतात, त्यावेळेला त्याची जे काही स्नायूंची जी बंध असतात त्या स्नायूच्या बंधांनी दोन्ही बाजूच्या सांध्यांना ते बांधलेले असतात. सांधा असतो तो उघडझाप करण्याकरता असतो आणि त्याच्यावरती कंट्रोल करण्याकरता हे स्नायूंचे बंध असतात. स्नायूचे बंध अगोदर तसे त्या मनाने नाजूक असतात. सांधा निसटण्याच्या अगोदर अनेकदा हे बंध लूज होतात आणि मग आपल्याला काहीतरी त्रास सुरू होतो. त्या अवयवाचा जी काही ठेवण आहे मुळातली ती जर थोडी बिघडली तर मग हे असे परिणाम व्हायला लागतात. आता याला इंग्लिशमध्ये काफ मसल म्हटलेलं आहे. सहज मनात आलं की काफचा अर्थ डिक्शनरीत बघावा, कारण काफ म्हणजे गाईचं पिल्लू मला माहीत होतं, पण अजून काही आहे का तर त्याच्यामध्ये त्यांनी हत्तीचं पिल्लू असं पण दिलं आहे, छोटा व्हेल मासा असंही दिलं आहे. याच्यापर्यंत हे जरा नवं वाटलं मला, पण एकूणच छोटं बाळ, अत्यंत नाजूक असलेलं, अत्यंत निरागस, अगदी मोहक असं कुठेतरी मला ते वाटत असताना पुढचा शब्द आला मूर्ख माणूस. आता काप म्हणजे मूर्ख माणूस, म्हणजे हा मसल जो आहे तो मूर्ख मसल आहे म्हणायचं का माणसाच्या ऐवजी? म्हणजे बघा, समर्थांनी मूर्खांची लक्षणं सांगताना असं म्हटलंय, त्यागार्थ सांगतो. मूर्ख लक्षणं सांगताना सांगितलं त्या बिचाराला माहीतच नसतं आपल्यामध्ये वाईट लक्षणं आहेत ते, तो मूर्ख आहे. पण काही माणसं अशी असतात, विद्वान असतात, शहाणी असतात, त्यांना सगळं माहीत असतं, सगळी अक्कल असते आणि तरी पण मूर्ख माणसासारखी वागतात. त्याला समर्थांनी अत्यंत योग्य शब्द दिलेला आहे, पढत मूर्ख, लर्नेड फूल. हे समर्थ खूप छान उदाहरण देतात की झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जो बसतो त्याला जागं करता येतं का? इथे आपल्याला रामरक्षेमध्ये असं दिसतंय की इथे रावणाची योजना केलेली आहे. रावण पढत मूर्ख आहे, तो पंडित आहे, विद्वान आहे, अनेक कला विद्या त्याच्याजवळ आहेत, शस्त्रास्त्रामध्ये खूप हुशार आहे, राज्य आहे हातामध्ये म्हणजे सत्ता आहे, आणि हे सगळं असून नारायणाशी, देवांशी, ग्रहांशी, सगळ्यांशी त्याचं वैर आहे. बरं, शंकराची उपासना करतोय तरी शंकराशी तरी तो प्रामाणिक राहतोय का? नाही, त्यालाही आपल्या शक्तीचं बळ दाखवतोय. अशा पद्धतीचा हा कुठेतरी विरोध भक्ती ज्याला म्हणतो, विरोधी भक्ती, तर विरोधी भक्तीचं असे एक आदर्श उदाहरण आहे. पण ती विरोधी भक्ती कधी आपल्या ज्या असतात ना, कुठली एखादी गोष्ट ठरवतो, जाऊ दे आजच्या दिवस, जाऊ दे आता ह्या माणसापुरतं शिथिल करूया, अशा आपल्या नेहमीच्या पद्धती असतात. म्हणजे व्रत घेतो आपण, त्या व्रतामध्ये मग सोडून दिलं व्रत म्हणतो, काही दिवसांनी व्रताचं उद्यापन करतो आणि सोडून दिलं म्हणतो. पण जे व्रतस्थ असतात ते महाव्रतासारखं वापरतात. पतंजलीच्या जेव्हा यमनियमामध्ये सांगितलेलं आहे की हे जे यमनियम आहेत ते अत्यंत टोकाने महाव्रतासारखे पाळलेले आहेत. म्हणजे कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणी काळ वेळ माणूस कोणीही समोर असो यांचं व्रत जात नाही. ही महाव्रतासारखीच एखादी गोष्ट तुम्ही केली तर मग तुम्हाला पुढे सिद्धी प्राप्त होतात असं तिथे सांगितलेलं आहे. आता रावण हा महाव्रती आहे बघा. अशा दृष्टीने त्यांनी जे वैर धरलंय त्याच्या गर्वामध्ये कुठे कोणीतरी ढवळाढवळ करायला सुरुवात केली अहंकारामध्ये की तो लगेच फणा काढून उभा राहतोय. अशा पद्धतीचा तो आहे. म्हणजे
पडतं मूर्ख ह्याच्यामध्ये तो कसा बसतो एवढंच फक्त मला सांगायचं होतं. म्हणून या पोटरीपाशी त्याची योजना का केलेली आहे. दुसरं म्हणजे असं की पोटरी याला आपण लिटल हार्ट म्हणतो. म्हणजे हृदयामध्ये रक्ताचा साठा आहे, तिथून तो पुरवठा आहे, तिथून तो सगळीकडे पुरवला जातो. दुसरी एक जागा शरीरामधली म्हणजे पोटरीची जागा आहे की जिथे रक्त साठवून ठेवलं जातं. एकदम पायाकडे जात नाही. म्हणजे पायाकडे जाताना इथला मधला जो फुगीर भाग आहे तिथे तो राहतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो की वज्रासन घालताना आपण पाय उलटे करतो, नडगी जमिनीकडे जाते आणि मागची बाजू जी मांसल भाग जो आहे, जो मऊ भाग आहे तो आपल्या सीटखाली येतो, दाब पडतो त्याच्यावरती. आणि आपण म्हणून म्हणतो की जेवण झाल्यावरती वज्रासनात बसलं तर पायाकडे जाणारा जो रक्ताचा प्रवाह आहे तो कमी जातो आणि आपल्या पोटाकडे त्याचा प्रवाह जास्त येतो. आता ह्या पोटरीचा जर आपण विचार केला तर ह्या पोटरीमध्ये वरचा भाग आहे तो नडगीचा आहे. म्हणजे तो हाड आहे पुढच्या बाजूला, तो कडकच असला पाहिजे. आणि तिथे जर का एखादा चटकन धक्का बसला तर शॉक लागल्यासारखी आपल्याला वेदना होते. मागचा भाग आहे तो मऊच राहिला पाहिजे. अनेकांना मी विचारते की तुमचे पोटरी हलते का खालच्या बाजूने, आणि मग असं लक्षात येतं अगदी घट्ट झालेला असतो तो भाग. आणि तो घट्ट झालेला असल्याने तो रक्तप्रवाह जो तिथे आहे तो घट्ट तिथे अडकून बसलेला आहे. आणि तो प्रवाह जर सुरळीत करायचा असेल तर हा जो मागचा मांसल भाग आहे तो आपल्याला मांसल पुन्हा झाला पाहिजे, त्याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण जर का साधी मांडी घालून बसतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बरोबर पोटरीचा भाग एकमेकांना क्रॉस होतोय. पद्मासन घातल्यानंतर सुद्धा पोटरीचा भाग एकमेकांना क्रॉस होतो. मग पाय कुठला खाली घालायचा आणि कुठला वर घालायचा, दोन पद्धतीने आपल्याला मांडी घालता येते, पद्मासन घालता येतं. मग जो भाग खाली असतो त्याच्यावरती नैसर्गिकपणे जास्त भार पडतो. म्हणून मलाही पद्मासन फक्त डावी बाजूवरती पाय घेऊन असंच घालता येत होतं. या योगाच्या वर्गाला आले आणि मग मला समजलं की नाही, दोन्ही बाजूंनी पद्मासन घालायचं असतं. फक्त उजव्या हाताने आपण काम करतो, डावा हात आपण नेहमी बाजूलाच ठेवतो. पण खरं म्हणजे दोन्ही हातांनी जर काम करता आलं, सव्यसाची म्हणतात त्याला, अर्जुनाला खास दिलेलं विशेषण आहे. तसं पद्मासन घालताना आपण जर का बद्ध पद्मासन घातलं तर आपल्या लक्षात येतं पूर्णपणे पोटरीवर भार येतो, कारण टाचा येतात जांघ्यांमध्ये. आपण अनेक आसनं जेव्हा करतो तेव्हा बघावं की पोटरीला कुठच्या बाजूनी दाब येतोय. पोटरी अशी खालच्या बाजूनी गोल आहे आणि तिला वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे गोमुखासनामध्ये, अर्धमच्छिंद्रासनामध्ये, ही आपली नेहमीची करायची आसनं आहेत म्हणून मी त्याचा फक्त उल्लेख केला. आपल्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये ही सगळी आसनं येतात. त्या पोटरीला कुठच्या बाजूनी जोर येतोय, म्हणजे ही जर का आपण काळजीपूर्वक आसनं केली. आधी आसन करणं म्हणजे आपल्या शरीराची जाणीवपूर्वक हालचाल करणं. मग जाणीवपूर्वक जेव्हा हालचाल करतो तेव्हा जसा टेकू कुठे विचार करतो आपण, कुठल्या भागाला ताण येतो, कुठे जोर येतो, विशेषतः पाठीच्या कण्याकडे आपण जास्त लक्ष देतो. पण हाही भाग आपण बघितला पाहिजे की दाब कुठे येतो, कशा पद्धतीने येतो, म्हणजे एखाद्या भागाच्या, एखाद्या अवयवाच्या कोणत्या बाजूनी येतो. मला असं लक्षात आलं की खुर्चीवर बसून, मी फारशी खुर्चीवर बसून शिकवत नसते, पण कधी डिक्टेशन देत असले तर केव्हा तरी खाली बसलेली होते. आणि आपण प्लॅटफॉर्मवरती असतो आणि मुलं खाली असतात बसलेली बेंचवरती. माझं पॉलिटेक्निक 12वी झाल्यानंतरची किंवा अशी वयस्कर मुलं ही आमच्याकडे ॲडमिशनला आलेली असतात. आणि काहीतरी मुलांमधली चर्चा चाललेली, एका शिक्षकांनी माझ्या लक्षात आणून दिली की बाई, तुम्ही खुर्चीवरती बसताना एक पाय वर घेऊन बसता गुडघ्यावरती. आपल्याला साधारणपणे पद्धत असते, खरं म्हणजे खुर्चीवर बसतो तर दोन्ही पाय खाली सोडून बसलं पाहिजे. पण आम्हाला वाटतं आम्ही रामासारखे होत म्हणून आम्ही एक पाय वर घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे रामाची एरवी 2 पाय सोडलेले असतात, पण सीता जेव्हा वामांगी असते तेव्हा एक पाय वर असतो आणि एक पाय खाली असतो. आणि मग ते मुलांचं लक्ष, माझी जी साडी थोडीशी बाजूला जायची तिकडे त्यांचं लक्ष असतं, असं त्या शिक्षकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला ही सूचना दिली. म्हणजे बघा की कामुकता आहे ती चाळवण्याकरता ह्या पोटरीचा कसा एक संकेत आहे.
नऊवारी साडी नेसलेली तुम्ही बघितलीत तर चापून चोपून जी व्यवस्थित साडी नेसते तिचा टाचेपर्यंतचा कुठलाही भाग तुम्हाला दिसणार नाही. आता ह्या गोष्टींमध्ये मुद्दाम मी खरं म्हणजे आज हे सांगावं का नाही असं माझ्या मनात होतं. पण रावणाने जी आगळीक केलेली आहे ती सीतेला पळवून नेलेली आहे. तो अशा दृष्टीने कामुक आहे. अनेक स्त्रिया त्याच्या जनानखान्यामध्ये आहेत, अंतःपुरामध्ये आहेत. आणि मंदोदरीला शूर्पणखा म्हणते की तुला असं वाटतंय की सीतेला तो पट्टरणीपद देईल म्हणून तू त्याला शिकवतेस की त्याला सोडून द्या. खरं म्हणजे मंदोदरीला तिचं रूप माहीत आहे आणि अशी पूर्वकथा सांगितली जाते की ती मंदोदरीचीच मुलगी आणि पेटीमध्ये सोडून तिला सोडलेली आहे. पण ते मंदोदरीला माहीत नाही आहे मागचा हा जो भाग आहे तो. पण तो कुठल्या कुठल्या रामायणांमध्ये दिलेला आहे. आता या पोटरीची काळजी आपल्याला म्हणून घ्यायची आहे. मगाशी मी जो शब्द वापरला विरोधी भक्ती करणारा आहे, किती सर्वांनी त्याला सांगितलं अरे असा तू विरोध घेऊ नकोस. सीता सुद्धा काय करते, एक कुशमध्ये ठेवते आणि त्याच्याशी बोलत असते. म्हणजे तिच्या अंगातली ताकद शक्ती किती आहे ते त्याला ठाऊक आहे. आणि त्याला शाप आहे की जबरदस्तीने जर का तू कोणा स्त्रीला वश करू बघितलंस तर तुझा मृत्यू येईल. बघा अशा पद्धतीच्या शापाच्या योजना असंख्य करायच्या असतात. म्हणजे जसा तो पढतमूर्ख आहे त्याचबरोबर तो अत्यंत कामुक आहे. आणि सेतूमधून खाली उतरण्याकरता, लंकेमध्ये उतरण्याकरता रावण हाच कारणीभूत आहे. आपण काल सेतूचं जेव्हा वर्णन केलं तेव्हा बघितलं की गुडघा आणि आपला घोटा हा तिरका भाग आहे, तिथं उतार चालू होतोय आणि मग नंतर पाय येत आहेत. म्हणून या इथे पोटरीचं रक्षण सगळ्याच दृष्टीने, त्या रक्ताचा साठा आहे म्हणून पण आपलं आरोग्य चांगलं राहावं हा तर आपला हेतू असतोच. पण आपण ज्या वेळेला तपस्या करायला सुरुवात करतो ती कुठल्याही पद्धतीने असो, ज्ञानाने असो किंवा भक्तीने असो, योगाने असो किंवा कर्माने असो, आपल्या ज्या विषयवासना आहेत तर त्या विषयवासना वाढायला लागायची शक्यता असते आणि तिथूनच योगभ्रष्ट ज्याला म्हणतात ते सुरू होतं. लोकेशणा, वित्तेषणा, कामेशणा अशा आहेत ईषणा. त्या आपल्या सिद्धी आपल्याला हव्याशा वाटतात. म्हणजे सिद्धीची सुद्धा ईषणा आहे. वरती आपण शिर म्हणजे शिरोमे राघव पतू नंतर आपण कपाळावरती आलोय आणि तिथे दशरथाचा उल्लेख केला आहे. दशरथाची फोड अनेक जण अशी करतात की आपली दशेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि हे 10 घोडे ज्याच्या रथाला लावलेले आहेत तो दशरथ. इथे पुन्हा 10 मुख, दशामुख असा शब्द इथे वापरलाय, दशानन, त्याचा अंत करणारा. आता हे दशरथाचं नशीब घेऊन राम जन्माला आलाय